नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSCची तयारी करणाऱ्या आणि मंत्रालयात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। तुम्ही जर ASOs म्हणजेच सहाय्यक कक्ष अधिकारी बनण्यासाठी मेहनत घेत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ASOची नक्की किती पदे रिक्त आहेत आणि आगामी काळात तुमच्यासाठी काय संधी आहेत यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, नुकत्याच हाती आलेल्या RTIच्या एक अधिकृत अहवालानुसार 1 जानेवारी 2025 रोजी सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची स्थिती स्पष्ट झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात विविध 32 विभागांचा विचार केला गेलेला आहे, तर ASOची एकूण 1689 पदे मंजूर आहेत। त्यांपैकी सध्या 1450 पदांवर अधिकारी कार्यरत आहेत आणि सर्वात महत्त्वाची आकडेवारी म्हणजे राज्यात सध्या ASOची एकूण 239 पदे रिक्त आहेत। आता ही 239 पदे कोणकोणत्या महत्त्वाच्या विभागात आहेत ते आपण थोडक्यात पाहूया। सर्वात जास्त रिक्त पदे जलसंपदा विभागात आहेत, तिथे 30 जागा रिक्त आपल्याला पाहायला मिळतात। त्या खालोखाल गृह विभागाच्या 24 जागा रिक्त आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागात म्हणजेच PWD मध्ये 18 जागा रिक्त आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीच्या सामान्य प्रशासन विभागात म्हणजे GAD मध्ये 17 जागा रिक्त आहेत। यासोबतच कृषी, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्येही बऱ्याच जागा रिक्त आपल्याला पाहायला मिळतात। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या आकडेवारीचा आपल्याला काय फायदा? तर मित्रांनो, आगामी MPSC गट ब ज्या जाहिरातीमध्ये या 239 पैकी जास्तीत जास्त जागा भरल्या जाण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे स्पर्धा मोठी असली तरीही संधी मोठी आहे। अभ्यासाचा वेग वाढवा, विशेषतः पॉलिटी आणि कायदे यावर आत्तापासूनच मजबूत पकड बनवा। पूर्व परीक्षेसोबतच मुख्य परीक्षेतील पेपर पहा, तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर आणि रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्या। मंत्रालयातील ASOची खुर्ची डोळ्यांसमोर ठेवा आणि रोजचे टार्गेट जे आहे ते पूर्ण करा। हे माझे सजेशन तुमच्यासाठी राहतील। प्रत्येक विद्यार्थ्याने प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे। जर काही कारणास्तव ASOचं पद थोड्या जरी मार्काने हुकले तरी निराश होण्याचे कारण नाही, कारण तुम्ही केलेला हाच अभ्यास तुम्हाला आगामी STI, PSI आणि दुय्यम निबंधक यांसारख्या ग्रुप बीच्या इतर पदांसाठी 100% कामी येणार आहे। याशिवाय ग्रुप सीच्या क्लार्क टायपिस्ट पदांच्याही मोठ्या जागा रिक्त आहेत, निघत आहेत, तिथेही तुम्हाला या अभ्यासाचा थेट फायदा होईल। मेहनत कधी वाया जात नाही हे लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो, जागा रिक्त आहेत म्हणजे शासनाला अधिकाऱ्यांची गरज आहे आणि तुम्हाला नोकरीची संधी मिळत आहे, त्यामुळे सुवर्ण संधी सोडू नका। आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या MPSC करणाऱ्या मित्रांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असाच अचूक आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। तुमच्या अभ्यासाबद्दल काही शंका असतील किंवा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।